महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण एक मोठा दिलासाच मिळणार असून नमोच्या 8व्या हप्त्याची वाटप देखील चालू करण्यामध्ये आलेली आहे। त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून टाका। तर चला नमोच्या 8व्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लवकरच नमोचा 8वा हप्ता मिळणार, पण त्याचबरोबर तुम्हाला देखील आता पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता चालू करण्यामध्ये आलेला आहे। शेतकरी आता नाचू लागलेले आहे। नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना पूर्णपणे एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। आता जर तुम्ही पण नमोच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुम्हाला देखील ही बातमी ऐकून आनंदच देखील होणार आहे, कारण की आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता शेतकरी देखील खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होते नमोच्या 8व्या हप्त्याची। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार? पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्याच्या नंतर बरोबर देखील नमोचा 8वा हप्ता मिळतो असं शेतकऱ्यांना माहिती होतं आणि शेतकरी देखील 1.5 ते 2 महिन्यापासून देखील नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। त्यांना देखील असा प्रश्न होता की नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते। पण आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असून आता नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळणारच, त्याचबरोबर देखील त्यांना पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। म्हणून शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण देखील पसरलेले आहे। आता शेतकऱ्यांना देखील एक मोठा दिलासाच मिळणार आहे। त्याचबरोबर देखील जे शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांना देखील आता ही बातमी ऐकून आनंदच होणार, कारण की आता नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणारच आहे। त्याचबरोबर 22वा हप्ता म्हणजेच की आता 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या देखील खात्यामध्ये जमा होणार, कोणकोणते शेतकऱ्यांना देखील बाद करण्यामध्ये आलेले आहे, सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट बघणार आहोत। आता यामध्ये हा हप्ता तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न वाटता या ठिकाणी याचे 2 टप्पे देखील करण्यामध्ये आलेले आहे। म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे। म्हणजेच की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच प्रतीक्षा करायची गरज देखील राहिलेली नाही। आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात प्रथम म्हणजेच आज दुपारपासून 2 हप्ते एकत्रित पडण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजेच की आता काही शेतकऱ्यांना आज देखील हप्ता टाकण्यामध्ये येणार, काही शेतकऱ्यांना उद्या देखील टाकण्यामध्ये येणार आणि काही शेतकऱ्यांना परवा, म्हणजेच की असे या 3 दिवसामध्ये पूर्णपणे या 14 जिल्ह्यातील पहिल्याच टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटून जाईल। तर ती चिंता कशाची? नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची चिंता पूर्णपणे शेतकऱ्यांची मिटून जाणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर आता प्रतीक्षेत असाल तर आता तुम्ही देखील काळजीपूर्वक ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघून घ्या। ज्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच आता नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। ते 14 महत्त्वाचे जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून ते 14 महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत। आता काही शेतकऱ्यांचे देखील असेही प्रश्न आहे की आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार नाही का, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांचा आहे। तर त्या शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज नाही, त्यांना देखील या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे। फक्त त्यांना देखील प्रतीक्षा करावी लागेल आणखीन 15 दिवसाची। म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येईल, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमचं नाव म्हणजेच की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर समजून चला तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच की 8वा हप्ता आणि 22वा हप्ता पूर्णपणे 2 हप्ते आज दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये जमा देखील तुम्हाला दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची कुठली अडचण, कुठली बाधा राहिलेली नाही। चला आपण सविस्तरपणे ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघू, ज्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणारच असून आता तुम्ही पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असाल तर तुम्हाला देखील आता मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार। तुमची देखील खूप दिवसाची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असं समजून चला, कारण की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिली नसून आता या 14 जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याबरोबरच 22वा हप्ता म्हणजेच की 2 हप्ते एकत्रितपणे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहे. आपण ती सविस्तरपणे 14 जिल्ह्याची यादी एक एक करून देखील बघणार आहोत. त्यासाठी ती 14 महत्त्वाच्या जिल्ह्याची यादी पूर्णपणे बघा आणि त्याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हेही नक्की बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे ते महत्त्वाचे 14 जिल्हे देखील अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे तुम्हाला देखील त्या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो हेही नक्की तुम्हाला बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही पण ती महत्त्वाची यादी असलेली काळजीपूर्वक देखील ऐका. तर चला ती महत्त्वाची 14 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. त्याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आता नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तर चला ते महत्त्वाचे 14 जिल्हे आपण लगेच याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता या ठिकाणी आपला महत्त्वाचा पहिला जिल्हा या ठिकाणी बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल आणि बीड जिल्ह्यामध्ये राहून जर तुमचा असा प्रश्न असेल की नमोचा आणि PMचा हप्ता कधी येणार, तर तुम्हाला पण आज दुपारनंतर देखील तुम्हाला देखील हा हप्ता जमा दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज जर तुम्हाला हा हप्ता आला नाही, हे 2 हप्ते एकत्रितपणे तुम्हाला देखील आज जमा झाले नाही, तर तुम्ही पण चिंता करू नका. उद्या किंवा परवा या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पण 2 हप्ते पूर्णपणे या ठिकाणी भेटणार आहे. समोरचा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासाच मिळणार असून जालना जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचाही 22वा हप्ता त्या शेतकऱ्यांना टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा लातूर जिल्हा. जर आता तुम्ही पण लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले असाल, लातूर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी करू नका. कारण की आता लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता मिळणार. म्हणजेच की आता PM किसान योजनेचाही त्या शेतकऱ्यांना हा हप्ता एकत्रितपणे 2 हप्ते त्या शेतकऱ्यांना देखील टाकण्यामध्ये येणार. सोलापूर जिल्हा. समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा असणार आहे सोलापूर जिल्हा. जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी चिंता करू नका. तुमची पण चिंता पूर्णपणे दूर झालेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासाच मिळणार असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता 2 हप्ते एकत्रितपणे त्यांना जमा दिसणार आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल, तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने देखील केलेलं असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. समोरचा आपला नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आलेलं असून समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले असाल तर आता तुम्ही देखील काळजी करू नका. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा मिळणार असून आता वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता मिळणार आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्हा जर तुमचा असेल तर तुम्ही देखील आता काळजी करू नका, चिंता करू नका. कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता लाभ देखील वर्धा जिल्ह्यामध्ये देखील देण्यामध्ये येणार आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे
समोरचा या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण शेती करत असाल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार. हे काही महत्त्वाचे जिल्हे होते. आता जर याच महत्त्वाच्या जिल्ह्यातील यादीमध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, याच 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहून शेती करत असाल, तर तुम्हाला पण आता देखील 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.